1 मिनिटाच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चिकन मसाला थाली कशी बनवली हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी चिकन स्वच्छ धुवून त्याला आलं लसूण पेस्ट आणि हळद लावून साईडला ठेवलं. त्यानंतर मग भांड्यात तेल ओतलं, कांदा टाकला. कांदा भाजल्यावर त्याच्यात सर्व चिकन टाकून छान परतून घेऊन वाफवण्यासाठी ठेवलं. वाफवताना झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवलेलं. त्यानंतर मग इकडे मसाल्याची तयारी केली. मसाल्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आधी सफेद तीळ, मग कांदा, मग त्याच्यात आलं लसूण, टॅमॅटो ते सर्व भाजल्यानंतर त्याच्यात टाकलं. खोबरं वेगळं असं भाजून घेतलं. सर्व असं वेगवेगळं भाजून घेतल्यानंतर ते दाखवल्याप्रमाणे व्हिडिओत पेस्ट करून घेतली. पेस्ट करून झाल्यावर मग इथे चिकनही शिजलेलं. आता मसाला भाजेपर्यंत माझं इथं चिकन शिजून तयार होतं. त्यानंतर मग एका पॅनमध्ये तेल ओतलं. तेल गरम झाल्यावर कांदा टाकला. कांदा छान भाजल्यावर त्याच्यात तिखट टाकलं. तिखट परतल्यानंतर त्याच्यात सर्व मसाला मिक्स बारीक केलेला टाकून घेतला. त्याच्यातला अर्धा थोडासा मसाला साईडला ठेवला. त्यानंतर ते मसाला भाजून झाल्यावर त्याच्यात चिकन मसाला टाकला. त्यानंतर शिजलेलं चिकन टाकून थोडंसं शिजलेल्या मटणाचं चिकनचं पाणी ओतून छान परतून घेतला आणि कोथिंबीर टाकून मस्त आपला चिकन मसाला तयार. मग तो साईडला ठेवून एका भांड्यामध्ये परत तेल ओतून त्याच्यात तिखट टाकून मसाला सर्व राहिलेला टाकून परतून घेऊन त्याच्यामध्ये राहिलेलं सूपचं चिकनचं शिजलेलं पाणी ओतून घेतलं आणि असा मस्त तांबडा रस्सा तयार करून घेतला. इकडे भाकरी आणि भातही तयार झाला आणि मस्त